आत्तापर्यंत आपण पाहिलं, राघव आणि वीरेंचं एकमेकांसोबत फारसं काही पटत नव्हतं. एक दिवस राघव त्याच्या कामावरून परत येताना रात्री त्याला गाडीवर वीरेन दिसला. त्याच्यासोबत एक मुलगीही होती. वीरेंसोबत कोण मुलगी असेल हा प्रश्न राघवला पडला. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 38. कोण असेल बरं ती मुलगी? आणि वीरेन त्या मुलीला गाडीवर घेऊन एवढ्या रात्री कुठं फिरत असेल आणि का फिरत असेल? राघवनं विचारातच आपली सायकल अजून जोरात चालवत नेली. पण बाईकचा वेग अतिशय होता. बाईक झरकन पुढं निघून गेली. वीरेनसोबत कुणी का असेना, हे सगळं मानसीला सांगणं गरजेचं आहे. उद्याच सांगतो मानसीला. तो वीरेन होता एवढं मात्र नक्की कळालं. राघवनं मनाशीच ठरवलं आणि तो घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी तो रोजच्यासारखा लवकर कॉलेजमध्ये गेला. रोज कॉलेजमध्ये लवकर जाऊन तो लायब्ररीत पुस्तकं वाचत बसायचा. राघव पार्किंगमध्ये सायकल स्टँडवर सायकल लावून लायब्ररीच्या दिशेनं निघाला होता. इतक्यात त्याला मानसी दिसली. हाय मानसी, आज लवकर आलीस? राघवनं तिला विचारलं. हो, अरे वीरेंसाठी नोट्स काढत असते आणि त्याला थोडं सोप्या भाषेत लिहिलं की बरं पडतं समजायला. खूप वेळ जातो नोट्स काढण्यात, मग मला माझा अभ्यास करायला वेळ कमी पडतो. म्हणून मग ठरवलं की रोज लवकर लायब्ररीत येऊन अभ्यास करायचा, मानसी म्हणाली. बरं केलंस. ॲक्च्युली मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं, राघव म्हणाला. बोल ना. तसंही आपल्याला आजकाल जास्त वेळच मिळत नाही ना बोलायला. तुला आठवतं आधी किती बोलत बसायचो आपण, मानसी म्हणाली. हो, वीरेन आला तसं सगळं बंद झालं, राघव पुटपुटला. काय म्हणालास राघव, मानसी त्याला म्हणाली. काल मी हॉटेलवरून परत घरी जात होतो तेव्हा बाईकवर मला वीरेन दिसला होता आणि त्याच्यासोबत कुणीतरी एक मुलगी होती. रस्त्यावर तेवढा प्रकाश नव्हता म्हणून तिचा चेहरा नीट दिसला नाही, राघवनं एका दमात सांगून टाकलं. व्हॉट? वीरेन आणि रात्री बाईकवर, आणि तेही एखाद्या मुलीबरोबर? मुलांना सुद्धा हॉस्टेलवर वेळेचं बंधन आहे म्हटलं. त्याहीपेक्षा तो एखाद्या मुलीला घेऊन का फिरेल, मानसी रागात म्हणाली. मुलांच्या हॉस्टेलवर तेवढे बंधनं नाहीयेत मानसी, आणि असले तरी मुलं सगळं मॅनेज करतात बरोबर. तुला माहीत नाहीत ह्या गोष्टी, राघव म्हणाला. हे बघ राघव, हे जरा अतिच होतंय. रस्त्यावरच्या अंधुक प्रकाशात तुला त्या मुलीचा चेहरा नीट दिसला नाही आणि वीरेंचा चेहरा बरोबर ओळखू आला. तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना, मानसी खूप चिडली होती. विश्वास ठेव माझ्यावर, तो वीरेनच होता, राघव म्हणाला. बरं, मग गाडीचा नंबर काय होता, मानसी म्हणाली. नाही माहीत, आणि त्या वीरेनच्या गाडीचा नंबर मला नाही माहीत. मी का लक्षात ठेवू त्याच्या गाडीचा नंबर, राघव म्हणाला. विल यू स्टॉप धिस नॉनसेन्स? राघव, तुला वीरेन कधीच आवडला नव्हता. तो आला तेव्हापासून बघते मी. ॲक्च्युली तू जळतोस त्याच्यावर, म्हणून असले बिनबुडाचे आरोप करतोस त्याच्यावर. आणि तू मला सांगायची गरज नाहीस की तो कसा आहे.
तो कसा आहे हे मला माहिती आहे. लहानपणापासून मी ओळखते त्याला आणि मी माणसं ओळखण्यात कधीच चुकत नाही. पण तुझ्याकडे बघून वाटतंय की ह्यावेळी मी चुकले. तुला ओळखण्यात चुकले मी. मानसी चिडून तोंडाला येईल ते बोलून तिथून निघून गेली. राघव हतबल होऊन तिच्याकडं बघत होता. त्याला आता अजूनच मानसीची काळजी वाटायला लागली. मानसी, कसं सांगू तुला, तो वीरेनच होता. त्यानं मला पाहिलं असेल म्हणूनच तो तिथून सटकला. राघव मनाशी पुटपुटला. त्या दिवसानंतर मानसी राघव दिसला की तिथून जायला लागली. तिनं राघवसोबत बोलणंही टाकलं होतं. मानसी, ऐक तर. एक दिवस राघवनं मानसीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. अहो सरपोतदार, तिला बोलायचं नाही तुमच्यासोबत, कळत नाही का? वीरेन मध्येच बोलला. मानसीसुद्धा तिथून निघून गेली. मानसीनं राघवसोबत अबोला धरून 1 आठवडा झाला होता. राघवनं एकदा दोनदा तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला, पण मानसीनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं होतं. राघव, जे झालं ते झालं. तू खूप चांगला मित्र आहेस माझा. आपण आपली मैत्री पुन्हा आधीसारखीच ठेवूया का? फ्रेंड्स. एक दिवस मानसीच राघवजवळ आली आणि स्वतःहून बोलली. फ्रेंड्स. राघवनं मानसीचा हात पकडला होता. पण तू वीरेनबद्दल काही बोलत जाऊ नकोस. मला नाही आवडत त्याला वाईट बोललेलं. तू समजतोस तसा वीरेन नाहीये. लहानपणापासून ओळखते रे मी त्याला. तो ना कधीच नीट व्यक्त होत नाही. खूप गोष्टी असतात त्याच्या मनात आणि त्या मनातच राहून जातात. आणि त्याच्याबद्दल मला काय वाटतं हे मी तुला नाही सांगू शकत. मानसी थोडी लाजतच म्हणाली. त्यावर राघवनं एक स्माईल दिली. मानसीचा मैत्रीचा हात आज पुन्हा हातात आला म्हणून राघव खूप खुश होता. बघता बघता कॉलेजचं 3रं वर्षही संपून गेलं. कॉलेजचं 4थं आणि शेवटचं वर्ष सुरू झालं होतं. यावर्षी पाऊसही अगदी बेफाम पडत होता. कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे तर आपणही रोज कॉलेजमध्ये यावं असं जणू पावसाला वाटत होतं. मानसी मात्र पावसाचा मनमुराद आनंद घेत होती. तसंही हे शेवटचं वर्ष. यानंतर सगळ्यांच्याच वाटा वेगळ्या होणार. मानसीही हे शहर सोडून जाईल आणि तिच्याबद्दल मला काय वाटतं ते माझ्या मनातच राहून जाईल. त्यापेक्षा तिला सांगूनच टाकतो. जे होईल ते होईल. पुन्हा आयुष्यभराची खंत बाळगण्यापेक्षा आपल्या भावना व्यक्त केलेल्या बऱ्या, नाही का? राघवनं मनाशी निश्चय केला. ह्यावर्षी त्याचा आणि मानसीचा वाढदिवस नेमका रविवारी आला होता. मानसी वाढदिवसाच्या दिवशी कोणत्या तरी मंदिरात जाते हे राघवला माहिती होतं. ते मंदिर छोट्याशा टेकडीवर होतं. मंदिराच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा होती. राघव सकाळीच मंदिरात पोहोचला. आभाळ अगदी गच्च भरून आलं होतं. सकाळच्या वेळीही अगदी काळोख दाटला होता. राघवनं मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि तो मंदिराच्या बाहेर मानसीची वाट बघत बसला. पाऊस, वाढदिवस सगळं अगदी मस्त जुळून आलंय. पण मानसी येईल ना मंदिरात? राघव विचारात होता तेव्हा त्याला मानसी मंदिरात येताना दिसली.
पिस्ता कलरच्या चुडीदार ड्रेसमध्ये ती अजूनच सुंदर दिसत होती. राघव अगदी डोळे फाडून तिच्याकडे बघत होता. हातातली छत्री मंदिराच्या दाराजवळ ठेवून ती आत गेली. देव्हाऱ्यातली घंटा वाजवून तिनं डोळे मिटले. राघवही तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मानसीची प्रार्थना संपली आणि तिनं डोळे उघडले. तिचं लक्ष राघवकडे गेलं. तिनं त्याला एक स्माईल दिली आणि दोघंजण मंदिराच्या बाहेर आले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राघव, मानसी त्याला म्हणाली. सेम टू यू, राघव एक गुलाबाचं फूल देत म्हणाला आणि दोघं बोलत निघाले. मंदिराची छोटीशी टेकडी उतरून दोघं खाली आले. मानसी, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे, राघव म्हणाला. बोल ना, मानसी त्याला म्हणाली. खरं सांगू, ज्या क्षणी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, अगदी त्या क्षणी तुझ्या प्रेमात पडलो ग. तुझे हे गर्द निळे डोळे, मानसी, ह्या निळ्या डोळ्यात हरवून जावं वाटतं ग. तुला आयुष्यभर साथ देईल, अगदी प्रत्येक क्षणात तुझ्यासोबत असेल मी, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आय लव्ह यू मानसी, आय लव्ह यू, राघव म्हणाला आणि पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली. सॉरी राघव, तुझ्यात मी नेहमीच एक चांगला मित्र बघत आले. खरं तर मैत्री म्हणजे काय, एकमेकांना जीव लावणं म्हणजे काय, एकमेकांची वाट बघणं, रुसणं, फुगणं, मनवणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या आवडी जपणं, या सगळ्या गोष्टी मला लहानपणापासून वीरेनमुळं कळत गेल्या. त्याच्यासाठी माझ्या मनात प्रेम ही भावना अगदी मला कळायला लागलं कदाचित तेव्हापासूनच रुजली आहे. राघव, मी वीरेनशिवाय दुसऱ्या कुणाचाच कधी विचार केलाच नाही. तुला सांगू, वीरेननं मला आत्तापर्यंत प्रपोज केलं नाही, म्हणून मीच आज त्याला प्रपोज करणार आहे. त्यानं माझ्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी हॉटेल सिटी प्राईडमध्ये एक पार्टी ठेवली आहे. त्यानं तुला बोलवलं नसेलच, पण माझ्यासाठी तू नक्की ये त्या पार्टीला. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाच्या क्षणी माझा बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत असावा ही माझी इच्छा आहे. राघव, येशील ना, मानसी म्हणाली. मानसी बोलत होती, पण राघवच्या तोंडून मात्र नंतर एक शब्दही निघाला नाही. पावसाचा जोर वाढत होता. मानसीनं तिची छत्री उघडली. राघव मात्र पावसात भिजत होता. मानसी काहीतरी बोलत होती, पण राघवला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. इतक्यात अर्चना तिथे आली. मानसी, चल लवकर, प्रियाची तब्येत खराब झाली आहे, अर्चना म्हणाली. प्रिया, तिला काय झालं? आणि तू तिला दवाखान्यात न्यायचं तर इथं काय करतेस? मानसी अर्चनाला म्हणाली. ती ऐकेल तर ना, आधी मानसीला बोलाव म्हणते, मगच दवाखान्यात जाईल, अर्चना म्हणाली. ही प्रिया पण ना बिलकुल ऐकत नाही कुणाचं. तरी तिला काल म्हटलं होतं की इतकी पाणीपुरी खाऊ नको, पण ऐकेल तर शपथ. चला नेऊया तिला दवाखान्यात. तसंही आज रविवार, कोणता दवाखाना उघडा असेल काय माहीत. संध्याकाळी पार्टीलाही जायचंय. मानसी आणि अर्चना बोलून तिथून निघाल्या. मानसीनं जाताना राघवला हात हलवून बाय केलं. राघव मात्र एका वेगळ्याच विश्वात होता. मनू, अगदी मनापासून तुला मनू अशीच हाक द्यायची होती ग. काही स्वप्न स्वप्नच असतात, नाही का? मनू, तुला सांगू,
आज पाऊस आवडायला अजून एक कारण मिळालं. डोळ्यातल्या सरी पावसाच्याच सरींसोबत किती एकरूप होऊन जातात ना, कळतच नाही आपण नेमके कोणत्या पावसात भिजतोय. राघव मनाशीच म्हणाला. मानसी आणि अर्चना दोघी हॉस्टेलवर पोहोचल्या. प्रिया, अगं काय झालं? चल आधी दवाखान्यात जाऊन येऊ, मानसीनं काळजीनं विचारलं. मानसी, गरगरायला होतंय ग खूप. सकाळपासून उलट्या होत आहेत. प्रियाचा चेहरा मलूल झाला होता. तुला काल पाणीपुरी खाऊ नको म्हटलं तरी खाल्लीस ना? पावसाळ्यात असं बाहेरचं खाऊच नाही. उठ, आपण डॉक्टरला एकदा दाखवून येऊ, अर्चना म्हणाली. नको, वाटेल बरं. मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी मानसी, प्रिया म्हणाली. बोलणं वगैरे नंतर, आधी डॉक्टरांना दाखवून घेऊ, मग बघू, मानसीनं प्रियाला दटावलं. अर्चना आणि मानसी प्रियाला घेऊन एका दवाखान्यात गेल्या. रविवार असल्यानं OPD बंद होती, पण मानसीनं रिक्वेस्ट केली आणि डॉक्टर प्रियाला तपासायला आल्या. त्यांनी प्रियाला तपासलं आणि काही टेस्ट लिहून दिल्या. टेस्ट आत्ताच कराव्या लागतील का मॅडम? बाहेर खूप पाऊस सुरू आहे, प्रिया म्हणाली. तुम्ही इथंच थांबा, मी लॅबवाल्याला फोन करते. तो येऊन सॅम्पल घेऊन जाईल, रिपोर्ट पण आणून देईल. त्यानं रिपोर्ट दिले की इथल्या सिस्टरांना सांगा, त्या मला कळवतील. माझं घर हॉस्पिटलच्या वरच्याच मजल्यावर आहे, डॉक्टर म्हणाल्या आणि निघून गेल्या. लॅब असिस्टंट येऊन प्रियाचं सॅम्पल घेऊन गेला. काही वेळानंतर त्यानं रिपोर्ट आणून दिले. प्रिया आणि मानसी डॉक्टरांच्या चेंबरमध्ये आल्या. अर्चना बाहेर थांबली होती. काचेच्या दरवाजातून आतलं थोडं धुसर दिसत होतं. डॉक्टर काहीतरी बोलत होत्या आणि मानसी ताडकन उठून उभी राहिली होती. प्रियाकडं हातवारे करून ती काहीतरी बोलत होती. अर्चना बाहेरून बघत होती. तिला आतलं बोलणं काही ऐकू येत नव्हतं. इकडं राघव मानसी मंदिरातून गेली तरी बराच वेळ तिथंच उभा होता. मुसळधार पडणाऱ्या पावसात अगदी चिंब भिजून गेला होता. बऱ्याच वेळानंतर तो घराकडं जायला निघाला. पावसाच्या प्रत्येक थेंबात त्याला मानसीचा चेहरा दिसत होता. मानसीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. मानसी, एक वेळ जीव मागितला असतास तर तोही अगदी आनंदानं दिला असता. हे काय मागितलं ग तू? राघवच्या डोळ्यातून अविरत पाणी झरतच होतं. प्रेमात मिळवणंच सगळं काही नसतं. त्याहून मोठा असतो तो त्याग. त्याला माईचे शब्द आठवले. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आनंदित ठेवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि त्या व्यक्तीचा आनंद आपल्यापासून दूर जाण्यात असेल तर त्या व्यक्तीला तो आनंद का नाही द्यायचा? राघव स्वतःशीच बोलत होता. मानसीच्या आनंदासाठी त्यानं पार्टीला जायची तयारी केली होती. काय होईल पुढे? मानसी आपल्या मनातल्या भावना वीरेनला सांगू शकेल का? त्यावर वीरेनची काय प्रतिक्रिया असेल? प्रियाला नेमकं काय झालं होतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका हे जीवन सुंदर आहे. पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.